पुढची बातमी पाहत मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर एकनाथ शिंदेंनी टाकली आहे। योगेश कदमांवरती आता विशेष जबाबदारी देण्यात आलेली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या मेगा बैठका सुद्धा होतात आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या योगेश कदमांवरती ही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे योगेश कदमांनी नेमकी आता काय भूमिका ते घेतात, कसा या मुंबई मनपासाठी पक्षाच्या वाढीसाठी ते काम करतात, किती नगरसेवक निवडून आणतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई मनपाची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर आहे। एकनाथ शिंदेंनी फार विश्वास ठेवून त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकलेली आहे। त्यामुळे ही जबाबदारी ते कसं पेलतात, हे शिवधनुष्य कसं पेलतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या 16 जानेवारीला मतमोजणी आहे, 15 जानेवारीला मतदान आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी माझे सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, मला सांग, योगेश कदमांवरती आता या संदर्भातली जबाबदारी देण्यात आलेली आहे। खूप विश्वासपूर्वक निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतलाय। योगेश कदम कशा पद्धतीने हा निर्णय सार्थ ठरवतील? सिद्धेश, खरं तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विशेष जबाबदारी जी आहे शिवसेना पक्षाकडनं आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात येण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात येत आहे। आणि अशामध्येच योगेश कदम यांच्याकडे खऱ्या अर्थाने युवा नेते आहेत, ते युवा मंत्री देखील आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी युवा नगरसेवक जे आहेत ते मुंबईमध्ये महायुतीचे असावे किंवा शिवसेनेचे असावे जे निवडून येतील, हा एक त्यांचा सर्वप्रथम प्रयत्न असेल। त्यानंतर विशेषतः ज्या ठिकाणी आरक्षण महिलांसाठी पडलेलं आहे त्या ठिकाणी देखील युवा सेनेमधून चांगले उमेदवार जे आहेत ते देणं त्यांची एक जबाबदारी असेल आणि सुरळीत निवडणुका कशा पद्धतीने पार पडतील, प्रचार कशा पद्धतीने होईल, अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या योगेश कदम यांच्याकडे जातील। अर्थातच योगेश कदम हे मुंबईतील पश्चिम भागामध्ये राहत असतात, कोरेगाव या ठिकाणी, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचा मुंबईबद्दलचा चांगला अभ्यास आहे आणि त्यांच्या जोडीला, त्यांच्या सोबतीला त्यांचे लहान बंधू सतीश कदम हे देखील त्यांच्यासोबत आहेत। म्हणून कुठेतरी विशेष जबाबदारी देण्याबद्दल पक्ष त्यांच्याबद्दल विचार करत आहे आणि अर्थातच लवकरच हा निर्णय जाहीर होईल। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद शुभम, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।